नमस्कार विद्यार्थी मित्र हो, स्वागत आहे तुमचं परिवर्तन लर्निंग सेंटर या युट्यूब चॅनलवरती। तर विद्यार्थी मित्र हो, आपला जो प्रकरण 7वा आहे भौमितिक आकृत्या, यामधलं आपण जे पूर्ण प्रश्न होते ते पूर्ण इथं संपवलेले आहेत। आणि आता आपण प्रश्न चालू करत आहोत ब मधल्या काय आकृतीच्या आतील बाहेरील संख्या। आता आकृतीच्या आतील बाहेरील संख्या म्हणजे काय, अशा प्रकारचे तुम्हाला काहीतरी आकृत्या दिल्या आहेत, यामध्ये आकृतीच्या बाहेर काही आणि आत काही संख्या आहे, त्याचा तुम्हाला काहीतरी सिक्वेन्स लावायचा आहे, काहीतरी त्यांचा काहीतरी कनेक्टिव्हिटी लावायची आणि उत्तर काढायचं आहे। तर वेळ न घालवता आपण लगेच प्रश्नाला सुरुवात करूया। त्या अगोदर जर चॅनलवर नवीन असाल तर अगोदर सबस्क्राइब करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना पण शेअर करा। चला आता प्रश्न पहिला सोडवूया। जर तुम्ही नीट लक्ष देऊन प्रश्न पहिला बघितला तर यामध्ये तुम्हाला जेवढ्या संख्या दिसतात यामध्ये बघा एक तुम्हाला सिक्वेन्स दिसत असेल, कसा की एका आड एक संख्या दिसते। बघा 7 च्या नंतर 8 सोडून 9 आहे, 9 च्या नंतर 10 सोडून 11 आहे, बरोबर। एक संख्या गॅप करून त्याच्या पुढची संख्या लिहिलेली आहे। त्याच प्रकारे 13 नंतर 14 सोडून 15 दिले आणि 15 च्या नंतर 16 सोडून 17 दिले। तशाच प्रकारे 22 च्या नंतर 23 सोडून 24 दिले आणि 24 च्या नंतर 25 सोडून 26 दिले। तर मला सांगा इथं कुठली एवढ्यापैकी संख्या येईल। जर आपण 31 घेतलं तर लगेच 32 यायले, गॅप यायलाय का नाही। जर 34 घेतला तर बघा 32 नंतर 33 सोडून 34 येणार आहे आणि 30 च्या नंतर संख्या संपलेली आहे, म्हणजे ह्या दोन संख्यापैकी येऊ शकते। तर त्यामध्ये सुद्धा कुठली संख्या येणार की आपल्याला ऑप्शन नंबर 2 येऊ शकते। तर आपण लगेच पेन घेऊया चेंज करून कलर। बघा हे ऑप्शन नंबर 2 येत आहे आपल्याकडे, ऑप्शन नंबर 2 याचं उत्तर येईल। म्हणजे जर इथं जर 34 असेल तर बघा प्रश्न कशा प्रकारे सोडवता येते आपल्याला। 30 नंतर 31 सोडून 32 आणि 32 च्या नंतर 33 सोडून 34, अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 1 चा ऑप्शन काय येत आहे मग आपल्याकडे, ऑप्शन नंबर 1 आहे आपल्याला 2। ठीक आहे, तर हे जे ऑप्शन नंबर 2 येत आहे आपल्याकडे, एक मिनिट। ठीक आहे, तर ऑप्शन नंबर 2 झाले। आता लगेच प्रश्न क्रमांक पुढचा सोडूया आपण। बघा ह्या ज्या आकृतीमध्ये जर बघितलं तर एकदम सिंपल आहे, फक्त तुम्हाला लगेच समजायला लागते की ह्या दोन जर संख्या बघितल्या आपण 5 अधिक 8 या दोघांची जर बेरीज केली तर ही पुढची संख्या मिळाली आपल्याला 8 आणि 5 13, आणि जर 8 मधून 3 वजा केले तर इकडची संख्या मिळाली आपल्याला 3। मग त्याच प्रकारे या उभ्या संख्यांमध्ये सिक्वेन्स जर बघला तर 9 मधून 7 गेले तर किती जातात 2, बघा वरील लिहिले 2, आणि त्याच प्रकारे 9 आणि 7 या दोघांची जर बेरीज केली तर किती येते 16। ऑप्शन मध्ये 16 कुठे दिसते, ऑप्शन नंबर 3। ठीक आहे, त्यानंतर लगेच प्रश्न क्रमांक 30 सोडूया आपण, सॉरी तिसरा। काहीच नाही, यामध्ये आपल्याला जो चौरस दिलाय आणि या चौरसाच्या चारही कोणावरती ज्या संख्या दिल्यात याच्यामध्ये काय संबंध आहे त्या मधल्या संख्येसोबत ते शोधायचं आहे। तर काय संबंध आहे रे, सरळ सरळ बघा इथं 35 आणि 14 यांची करायची बेरीज। हो का, 35 अधिक 14 म्हणजे ह्याच कोपऱ्यावरल्या संख्येची बेरीज केली तर काय येते बेरीज, लिहूया बेरीज 39। ठीक आहे, बेरीज आली 39, 30 आणि 10 39। ठीक आहे, तर आता यांची बेरीज करूया 13 आणि 28 ची। ठीक आहे, 28 अधिक 13 बरोबर 8 आणि 5 13 ला 3, 11 येतात, 8 आणि 3 8, 9 10 11 ला 1, हातचा आला 1, 3 आणि 1 4 41। तर 41 मधून आपण जर वजा केले 39 तर आपल्याकडे संख्या येते किती 8। तर बघा लक्ष देऊन 40 41 काहीतरी चुकाले रे बघा, 35 घेतले आपण अधिक 14 घेतले, 5 आणि 4 9, 3 आणि 1 4, इथं 39 नाही तर 49 येणार आहे तिथं। ठीक आहे, तर 49 मधून आपल्याला 41 ही संख्या वजा करावी लागणार आहे। तर इथं आली आपल्याला 49, इथं बेरीज आलती आपल्याला 8 आणि 11 41। ठीक आहे, तर वजाबाकी करावं लागेल आपल्याला 49 वजा 41, तर आपल्याकडे 8 ही संख्या येते। म्हणजे ज्यावेळेस या कोपऱ्यावरच्या संख्यांची आपण बेरीज करून ह्या दोन संख्याची बेरीज करून ज्यावेळेस ही वजा करतो संख्या तेव्हा मधली संख्या मिळाली। त्याच प्रकारे ह्या इथं करून बघूया आपण 52 अधिक 46 घेतले आपण, 52 अधिक 46 बेरीज काय येते यांची 6 आणि 2 8 आणि 5 आणि 4 9 98। त्यानंतर पुढची संख्या आपल्याकडे 63 आणि 21, तर 63 अधिक 21 यांची काय येते वजाबाकी बघूया आपण, किंवा हे खाली लिहूया म्हणजे आपल्याला वजाबाकी करायला सोपं जाईल। काय दिले समोर 63 अधिक 21 यांची जर केली आपण बेरीज तर 4 आणि 6 आणि 2 8 84, वजाबाकी केली 8तून 4 गेले 4 राहिले, 9 8 गेला 1 राहिला 14। तर याच्यामध्ये ऑप्शन मध्ये 14 कुठे दिसतंय, ऑप्शन नंबर 1।
तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 3चं सुद्धा उत्तर आपण इथं काढलेलं आहे. ऑप्शन नंबर 14 इथं आलेला आहे. बघा, जर समजला नसेल व्हिडिओ तर थोडंसं पॉज करून व्यवस्थित परत बघा, कारण आपल्याला रिटर्न सांगायला गेलं तर आपल्या व्हिडिओचा वेळ वाढेल. त्यामुळे आपल्याला इथं लवकरात लवकर प्रश्न संपवायचे येतं. तर त्यानंतर प्रश्न 14 जर बघितला तर हे तर सगळ्यात इझी प्रश्न आहे बघा. याच्यामध्ये कुठलंच आपल्याला मॅथमॅटिकल ट्रिक लावायची गरज नाही. सरळ सरळ याच्यामध्ये जर संख्या बघितल्या तर बघा, ह्या सगळ्या वर्ग संख्या आहेत. 1चा वर्ग किती होतो रे? 1च होतो. 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग 25. म्हणजे या त्रिकोणात आणि ह्या वर्तुळात असलेली सगळी संख्या कशा येतात? वर्ग संख्या येतात. ही सुद्धा बघा, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4 आणि 5चा वर्ग 25. त्यानंतर 5चा वर्ग 25, 3चा वर्ग 9, 1चा वर्ग 1. आणि ऑप्शन मध्ये सगळ्या ऑप्शन पैकी फक्त एकच संख्या ही वर्ग संख्या आहे आणि ती म्हणजे 7 7 49. 7चा वर्ग येतो 49. म्हणून ऑप्शन नंबर 1 हा प्रश्न क्रमांक 14चा काय असणार आहे? आन्सर असणार आहे. कारण बाकीचे सगळेच बघितले ती कुठलीच वर्ग संख्या नाही. 27 पण कुठल्या संख्येचा वर्ग नाही, 45 सुद्धा कुठल्या संख्येचा वर्ग नाही आणि 8 सुद्धा कुठल्याच संख्येचा वर्ग नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ह्याचा आन्सर असेल. बघा, पुढे प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 5. हा सुद्धा प्रश्न क्रमांक आपल्या ह्या कसा होता? 34 सारखा होता. तर हा जो प्रश्न क्रमांक 5 आहे याच्यामध्ये काहीच नाही. ह्या कोपऱ्यात दिलेल्या संख्यांची बेरीज करायची. म्हणजे 100 अधिक 15 यांची करा बेरीज. 100 अधिक 15 झाले 115. त्यानंतर 40 आणि 35 किती होतात? हे 40 अधिक 35 यांची होती बेरीज किती? 75. आणि 115 मधून जर आपण हे 75 वजा केले तर 5 मधून 5 गेले 0, 11तून 7 गेले तर राहतात आपल्याकडे किती? 40. ही आली आपल्याकडे मधली संख्या. बघा, मधली संख्या इथे मिळाली. त्याच प्रकारे मग इथं काय येईल? इथं पण बेरीज करावं लागेल आपल्याला. ह्या 48 अधिक 82 यांची बेरीज करावं लागेल. लगेच करूया. हे घ्या, 48 अधिक 82 यांची बेरीज आली आपल्याकडं 8 आणि 2 10 0, हाचा आला 1, 12 आणि 13 130. त्यानंतर 56 अधिक 34 यांची बेरीज करावं लागेल आपल्याला. 56 अधिक 34 यांची जर बेरीज केली 6 4 10 0, हाचा आला 1, ते झाले 6 आणि 3 9 90. तर 130 मधून जर 90 गेले तर बघा, शून्यातून 0 गेला 0 आणि 13 मधून जर 9 गेले तर किती राहतात रे आपल्याकडं? 40. ठीक आहे. तर 40 ऑप्शन मध्ये कुठं दिसतंय तुम्हाला? ऑप्शन नंबर 2. तर ऑप्शन नंबर 2 याचं हे आन्सर असणार आहे. त्यानंतर जर आपण प्रश्न क्रमांक 6चा विचार केला तर हे सगळ्यात सोपा प्रश्न आहे. तुम्ही कमेंट मध्ये सांगा बरं याचा काय आन्सर येणार आहे. फक्त एक तुम्हाला छोटीशी ट्रिक सांगतो. यामध्ये काहीच नाही, संख्या 5च्या पटीने वाढत जाणार आहे. म्हणजे काय? 50 मध्ये ऍडिशन केले 5 तर किती झाले? 55. 55 मध्ये ऍडिशन केले 10. ठीक आहे, 5 दोन्ही 10 असतात ना, 5च्या पटीतली संख्या. तसंच 55 अधिक 10 किती आले आपल्याकडे? 65. 65 मध्ये ऍडिशन करा 15 तर संख्येचं उत्तर काय आलं आपल्याकडं? 65 आणि 15 80. आणि 80 मध्ये ऍडिशन करा 20. त्यावेळेस 80 आणि 20 झाले 100. मग 100 मध्ये ऍडिशन किती करावं लागतील आपल्याला? 25. त्यावेळेस उत्तर येईल आपल्याकडे 125. तर 125 ऑप्शन नंबर 1 मध्ये आहे. म्हणून प्रश्न क्रमांक 6चं उत्तर असणार आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 1 125. देन त्यानंतर आपल्याकडे प्रश्न क्रमांक 7वा. हा 7वा प्रश्न बघितला तर हा सुद्धा एकदम इझी असणार आहे. याची तुम्हाला ट्रिक सांगतो. काहीच नाही, जेवढ्या त्रिकोणामध्ये संख्या दिल्यात अशा कोपऱ्यावरती त्या सगळ्याची करायची बेरीज आणि त्याचा करायचा वर्गमूळ. ती येणार मधली संख्या. म्हणजेच काय? 17 अधिक 5 अधिक 3 सगळ्याची बेरीज आली 25. आणि 25 हे कुठल्या संख्येचं वर्गमूळ आहे रे? 5 या संख्येचं वर्गमूळ आहे. 5 5 25 म्हणून आली आपल्याकडे मधली संख्या 5. हे 25 कशाचं वर्गमूळ आहे? 5 या संख्येचं. याला वर्गमूळात टाकू आपण. अशा प्रकारचं वर्गमूळाचं चिन्ह असतं. वर्गमूळ बरोबर 5 म्हणजे 25चं वर्गमूळ आलं 5. ही मधली संख्या. देन यांची करा बेरीज किंवा डायरेक्ट आपण शेवटचं करूया. 5 आणि 3 8 आणि हा एक 9 म्हणजे 5 अधिक 3 अधिक 1 यांची झाली बेरीज 9 आणि 9चं वर्गमूळ येतं 3. 3 त्रिक 9 सगळ्यांना माहित आहे. इथं मधली संख्या 3 येणार आहे आणि ऑप्शन मध्ये 3 कुठे दिसते तुम्हाला? ऑप्शन नंबर 2 ला. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 7वा सुद्धा इथं सोडवलेला आहे. काही डाऊट आहे का याच्यामध्ये? काहीच नाही, करावंच लागतंय. नाद करते काय? चला पुढचा प्रश्न सोडू. त्यानंतर प्रश्न क्रमांक 8 आहे. एकदम इझी लेवलचा प्रश्न आहे. थोडंसं लक्ष देऊन बघा तुम्ही. याच्यामध्ये तुम्हाला काहीच अडचण जाणार नाही. मी तुमच्या सोबत आहे. शेवटपर्यंत व्हिडिओला तुम्ही काय करा? बघत राहा. बघा आता इथं आपल्याकडे काय दिलेलं आहे? 3चा जर वर्ग बघितला आपण, 3चा जर घन बघितला तर काय येणार आहे आपल्याकडं? 27.
3चा घन म्हणजे काय माहित पाहिजे तुम्हाला. घन म्हणजे एखाद्या संख्येच्या डोक्यावर घातांक 3 असणे, म्हणजे तीच संख्या गुणिले 3 वेळेस. 3 गुणिले 3 तर येणार 3 त्रिक 9 गुणिले 3 आणि 9 त्रिक 27, ते 27 आलं. म्हणजे इथं ह्या संख्येचा घन ह्या रखान्यामध्ये दिलाय. त्यानंतर इथं जर बघितलं आपण 4चा घन 64 इथं दिलाय, तर 5चा घन 125 इथं, म्हणजे इथं संख्या 5 यायला पाहिजे आणि 2चा घन इथं 8 दिलेला आहे, म्हणजे इथं संख्या 5 यायला पाहिजे. ऑप्शन नंबर 1 ला 5 ही संख्या आहे, म्हणून प्रश्न क्रमांक 8 चा आन्सर असणार आहे ऑप्शन नंबर 1 5. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 9. हा सुद्धा एकदम इझी प्रश्न आहे, काहीच नाही. ज्या त्रिकोणामध्ये ज्या वर्तुळामध्ये ज्या बाहेरच्या संख्या येतात त्या सगळ्यांची आपल्याला काय करायची, बेरीज करायची. सगळ्यामध्ये आपल्याला ऍडिशन 20 20 20 टाकायचं आहे. म्हणजेच बघा 4 + 3 7 आणि हे 2 9, म्हणजे काही तर करून दाखवतो. 4 + 3 + 2 ह्या सगळ्यांची बेरीज आली 9, यामध्ये ऍडिशन 20 केले तर आपल्याकडे 29 ही संख्या मिळालेली आहे, बरोबर. त्यानंतर पुढे बघा 5 + 1 + 0 6 आणि 6 + 20 बरोबर मिळाले 26. बघा ही मधली संख्या 26 मिळेल का. तसंच मग मला सांगा 5 आणि 3 8 आणि 2 10, 10 मध्ये ऍडिशन 20 केले तर संख्या मिळते 30. बघा ऑप्शन मध्ये कुठे दिसते का मित्रा, ऑप्शन नंबर 3 मध्ये दिसते का 30, म्हणून ऑप्शन नंबर 3 या संख्येचं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. समजलं, एकदम इझी होतं. तसंच आता याचा जर विचार केला तुम्ही, ह्या चौकोनामध्ये प्रश्न क्रमांक 10चा विचार करा. चौकोनामध्ये जेवढ्या संख्या दिसतात सगळ्यांची बेरीज करायची, मधली संख्या येणार. बघा 7 आणि 8 15, 15 आणि 10 25 आणि 25 + 9 हे झाले 34. करून दाखवतो बघ. 7 + 8 + 9 + 10 बरोबर येणार आपल्याकडे 34. कसं येते, 7 आणि 8 झाले 15 अधिक हे 19 बरोबर. ही टोटल वजा आपली बेरीज किती झाली 34. ठीक आहे, 19 + 15 34, म्हणजे मधली संख्या मिळालेली आहे. त्याच प्रकारे इथं पण तसंच असणार. तर ह्या शेवटच्याच बघा काय येणार मग. आता 1 + 2 एक मिनिट रे, प्रश्न क्रमांक 10. ठीक आहे, 1 + 2 + 3 + 4 बरोबर. सगळ्यांची बेरीज किती येते, 1 आणि 2 3, 3 आणि 3 6 आणि 6 आणि 4 10, मधली संख्या 10 येणार. ऑप्शन नंबर 4 ला आहे 10, म्हणून आपला प्रश्न क्रमांक 10चं उत्तर येत आहे 10, ऑप्शन नंबर 4. बघा कितीच एकदम योगायोग म्हणा लागेल. प्रश्न क्रमांक 10चं उत्तर सुद्धा काय आले 10 येत आहे. 10 10. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओला लाईक करा. चला पुढचा प्रश्न घेऊया, प्रश्न क्रमांक 11. थोडासा तुम्हाला समजायला इथं थोडा वेगळा वाटेल, कारण इथं दिलेले आहेत एबीसीडी मधले अक्षर. काहीच नाही याच्याचा आपल्याला तुम्हाला ट्रिक जर सांगितली की तुम्हाला वाटेल सर एवढं सोपं होतं काय. काय मध्ये याच्यामध्ये बघा, सी किती नंबरला आहे, 3 नंबरला आहे. किती नंबरला म्हणजे एबीसीडी मध्ये किती नंबरला आहे, ए 1 नंबरला, बी 2 नंबरला, सी आहे 3 नंबरला. तुम्ही जर एनएमएस चा अभ्यास करत असाल तर तुम्हाला हे मुखपाठ पाहिजे, तोंडपाठ पाहिजे. एबीसीडी म्हटलं प्रत्येक अक्षर कुठलं अक्षर कुठल्या क्रमांकाला येते. तुम्हाला वर्गपाठ पाहिजे, वर्गमूळ पाठ पाहिजे, पाडे पाठ पाहिजे, घनपाठ पाहिजे, बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत जे तुम्हाला पाठच पाहिजे. त्यामुळं सी आहे आपल्याला 3 नंबरला आणि 3 चे दुप्पट किती होते 6, 3 2 6 आणि 6 नंबरला आहे एफ. तर एफ 6 नंबरला आहे, 6 चे दुप्पट किती होती 12 आणि 12 नंबरला आहे एल आणि 12 चे दुप्पट किती होती 24 आणि तुम्हाला सगळ्यांना माहित आहे 24 नंबरला काय आहे तर एक्स आहे. तर एक्स आहे 24 नंबरला, म्हणून ऑप्शन नंबर 3 या प्रश्न क्रमांक 11 काय असेल उत्तर असेल. देन नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे 12. तर 12 क्वेश्चन मध्ये काहीच नाही, तेच एबीसीडी वरला प्रश्न आहे. बी आहे 2 नंबरला, एच आहे 8 नंबरला, ए आहे 1 नंबरला आणि एक्स आहे 24 नंबरला. बघा या सगळ्यांची बेरीज करू आपण. 24 + 1 किती झाले हो का, इकडे करतो. 24 + 1 बरोबर 25. त्यानंतर 8 + 2, 8 + 2 बरोबर 10 आणि जर 25 मधून 10 आपण मायनस केले तर आपल्याकडे उत्तर येते 15 आणि 15 जर बघितलं आपण ओ आहे 15 नंबरला एबीसीडी मध्ये. बघा लक्ष द्या, एबीसीडी काढा, तुम्ही व्हिडिओला स्टॉप करा, पॉज करा. तुम्हाला जर येत नसेल तर तुम्ही एबीसीडी काढून नंबर चेक करा की 15 नंबरला ओ येते का नाही. तर ओ येत आहे 15 नंबरला. त्याच प्रकारे आपल्याला काय करायचंय ह्याच्यामध्ये, आता सोडून द्या, डायरेक्ट क्वेश्चन कडे जाऊ आपण. तर क्वेश्चन आपल्याला माहित आहे झेड किती नंबरला आहे 26 नंबरला अधिक डी किती नंबरला आहे 4 नंबरला, यांची बेरीज येते 26 + 4 30, घेतले आपण 30. त्यानंतर सी आहे 3 नंबरला आणि जी आहे आपल्याकडं जी किती नंबरला रे ए बी सी डी ई एफ जी 7 नंबरला, विसरल्यासारखं झालं. ठीक आहे,
7 तर 7 आणि 3 10 आणि 30 मधून जर 10 वजा केले तर 20 येतात आणि 20 नंबरला आपल्याला इथं टी येतो. लक्ष द्या एबीसीडी मध्ये बघा तर 20 नंबरला काय येत आहे टी येत आहे. तर टी इथं कुठं दिसतंय तुम्हाला ऑप्शन नंबर 1 ला, म्हणून प्रश्न क्रमांक 12 ऑप्शन नंबर असणार 1. चला तर पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न सुद्धा बघा एकदम भारी आहे. असा चक्री दिसतं का ना, चक्री याच्यामध्ये गोल 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 फिरल्यासारखं, काहीच नाही आता चक्रीवादळच म्हणाच काम आहे. तर बघा 5चा वर्ग जर बघितला आपण किती येते 25, 25 मधून आपण -1 केला तर आलं 24. त्यानंतर 6चा वर्ग किती आहे 36, 36 मध्ये आपण ऍडिशन 1 केला तर काय आलं आपल्याकडे 37. त्यानंतर 7चा वर्ग आहे 49, त्याच्यामध्ये -1 केला तर याला 48. आता मायनस झाल्याच्या नंतर बघा इथे एकदा -1 एकदा +1, इथं पण -1 आता एकदा काय करायला लागणार आहे +1 करायला लागणार आहे. म्हणजे 8चा वर्ग येतो आपल्याकडे 64 अधिक 1 65. ऑप्शन मध्ये 65 कुठं दिसतं तुम्हाला ऑप्शन नंबर 4 मध्ये. चला पुढचा प्रश्न बघूया. हा तर पुढचा प्रश्न सुद्धा एकदम सोपा आहे. कुठे गेला हा प्रश्न आहे आपल्याकडे. काहीच नाही, संख्येचे दुप्पट करून त्यामध्ये +1 त्यानंतर दुप्पट करून +2 दुप्पट करून +3 दुप्पट करून +4 असं आपल्याला याच्यात ऍडिशन करायचंय. 10चे दुप्पट 20 अधिक 1 केला तर काय येणार आहे 21. त्यानंतर 21चे दुप्पट 21 दोन्ही 42 त्यामध्ये +2 केले 44, 44चे दुप्पट 88 आणि 88 मध्ये +3 केले 91 आणि 91चे दुप्पट जर केली पोरा तर येतं आपल्याकडे दुप्पट 182 आणि 182 मध्ये अधिक आपल्याला 4 करायचे, यामध्ये +4 केलं तर मग आपल्याला 186. तर हे आपला आन्सर असणार आहे 186 ऑप्शन मध्ये भेटते आपला ऑप्शन नंबर 1 मध्ये. म्हणून प्रश्न क्रमांक 14चा आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 1 186. छान वाटतं व्हिडिओ, आवडत आहेत तर लाईक करा व्हिडिओला. अशाच प्रकारचा तुम्ही उत्साह वाढवा माझा. तुम्हाला पूर्णपणेच्या सगळेच्या सगळे व्हिडिओ लेक्चर्स तुम्हाला रेकॉर्डेड आपल्या चॅनलवरती फ्री मध्ये मिळणार आहेत. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 5व्याकडे जाऊया, 15व्याकडे जाऊया आपण. याच्यामध्ये सुद्धा एबीसीडीतले अक्षर दिलेत. काही नाही, चक्री दिसते, अक्षर दिसतात, टेन्शन घेऊ नका. मी सांगतो तुम्हाला एकदम सिंपल आहे. काय दिलं याच्यामध्ये बघा, जर आपण एल च्या नंतर एम सोडून एन घेतलाय म्हणजे एबीसीडीतले एक एक अक्षर वगळून पुढचं अक्षर घेतलंय. एल नंतर एम सोडून एन घेतला, एन नंतर ओ सोडून पी घेतला, पी नंतर क्यू सोडून आर येणार इथं, ठीक आहे. बघा आर च्या नंतर एस सोडून टी, टी च्या नंतर यू सोडून व्ही, व्ही च्या नंतर यू सोडून एक्स आणि एक्स च्या नंतर वाय सोडून झेड. तर इथं आर ऑप्शन मध्ये आपल्याला दिसतंय ऑप्शन नंबर 2 मध्ये. सिंपल आहे, काही जास्त टेन्शन घेऊ नका, एकदम सिंपल आहे. टेन्शन घ्यायचा प्रश्नच नाही. जोपर्यंत मी तुमच्या सोबत तोपर्यंत टेन्शन घ्यायचं नाही. बघा प्रश्न क्रमांक 16 मध्ये जर बघितला आपण तर या 11 आणि 9 यांची जर वजाबाकी केली आपण तर किती येते बघूया आपण. तर 11 तून 9 गेले 2 राहिले, हो का 11 इकडे लिहितो 11 - 9 बरोबर 2. त्यानंतर 13 - 4, 13 - 4, 13 मधून जर 4 गेले 9 राहिले आणि या दोघाचा जर गुणाकार केला 9 दोन्ही 18, ही 18 ही आपल्याला मधली संख्या मिळत आहे. बघा ही मधली संख्या मिळते का, म्हणजे ह्या चौकोनात दिलेल्या ज्या उभ्या संख्या आहेत या दोघांची वजाबाकी करून गुणाकार करायचा आलेल्या संख्यांसोबत. तर ह्याच प्रकारे मला सांगा 12 मधून 8 वजा करा किती राहतात 4 राहतात. त्यानंतर 7 मधून -3 करा किती राहतात 4 राहतात आणि 4 गुणिले 4 करा 4 चौक 16. ऑप्शन मध्ये दिसतंय ऑप्शन नंबर 2 ला, ऑप्शन नंबर 2 आहे 16. तर प्रश्न क्रमांक 16चं उत्तर सुद्धा किती आले 16. काय कोइन्सिडन्स आहे. बघा प्रश्न क्रमांक 7व्याकडे जाऊया आपण. 7वा प्रश्न सुद्धा त्याच प्रकारचा आहे जेव्हा आपण याच्या अगोदरचा प्रश्न सोडवला होता बघा, आठवत असेल तुम्हाला. तर मला सांगा 5चा वर्ग किती आहे रे 25, 8चा वर्ग 64, 3चा वर्ग 9 आणि मग 7चा वर्ग किती येणार 49. 7चा वर्ग येणार 49 आणि ऑप्शन मध्ये 49 कुठे दिसतंय ऑप्शन नंबर 2 ला. प्रश्न क्रमांक 17चं आन्सर आहे आपल्याकडे ऑप्शन नंबर 2. चला आता पुढच्या प्रश्नाकडे जाऊया आपण. आता आहे आपल्याकडे पुढचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 18. तर या प्रश्न क्रमांक 18 मध्ये आपल्याला काय करायचंय, काय नाही, एकदम इझी आणि सिंपल आहे. जर लक्ष देऊन प्रश्नाकडे दिलं तर तुम्ही सुद्धा याचा आन्सर एकदम इझिली सांगू शकता. तर याचा आन्सर काय येईल ही व्हिडिओला तुम्ही पॉज करून कमेंट मध्ये सांगा. आपण लगेच काय करू याचा एकदा चेंज करून घेऊया पेज कलर. प्रश्न क्रमांक किती आहे रे प्रश्न क्रमांक 18. तर हा जो प्रश्न क्रमांक 18 आहे आपल्याकडं हा लगेच आपण येतात 0 मिनिटांमध्ये सोडून घेऊ, बरोबर टेन्शन घ्यायचं नाही. तर तिन्ही संख्यांचा गुणाकार करून आपल्याला काय करायचं आहे खालची संख्या घ्यायची आहे. म्हणजे जर ह्या सगळ्यांचा जर गुणाकार केला आपण 5 चौक 20 आणि 20 गुणिले 3 तर किती येते बघा 5 गुणिले 4 5 चौक 20 आलं आणि 20 गुणिले 3
तर 20 त्रिक 60 ही आपल्याला खाली संख्या मिळाली. त्यानंतर 3 गुणिले 4 3 चौक 12 आणि 12 दुनी 24 ही खालची संख्या मिळाली. त्याच प्रकारे आपण जर हो का 2 गुणिले 3 केलं बेतरिक 6 येते आणि 6 ला किती संख्येनं गुणल्यानंतर 54 यायला पाहिजे मला सांगा. 6 ला जर आपण 9 न गुणलं तर 9 × 54 येते. म्हणून याचा ऑप्शन नंबर काय येणार 4. ऑप्शन नंबर 4 चं उत्तर आहे 9. म्हणून प्रश्न क्रमांक 18 उत्तर येत आहे 9. चला प्रश्न क्रमांक 19 कडे जाऊया आपण. आता 19 चा जर विचार केला आपण एकदम सिंपल आहे. फक्त जर असं डोकं लावा, ऑब्झर्वेशन करा, निरीक्षण तुमचं एकदम बारकाईने पाहिजे. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर प्रत्येक संख्येला 8 न भाग जातो म्हणजे 8 न विभाज्य असलेल्या संख्या येतात आणि ऑप्शन मध्ये 8 न विभाज्य असणारी संख्या फक्त 48 आहे. तर बघा 8 न 8 ला भाग जातो 8 × 8, 8 न 24 ला पण भाग जातो 8 त्रिक 24, 8 न 80 ला पण भाग जातो 8 × 80, 8 न 120 ला पण भाग जातो 8 न जर 120 ला भाग दिला तर 8 × 8 आणि 8 × 5 = 40 म्हणजे 15 × 8 = 20 हा सुद्धा भाग जातो. 8 न 168 ला सुद्धा भाग जातो 8 2 16 आणि 8 × 8 म्हणजे 21 8 168 आणि 8 न 224 ला सुद्धा भाग जातो 8 2 16 तर 8 2 16 आणि जर 8 8 8 64 म्हणजे 28 म्हणजे प्रत्येक संख्येला जेव्हा चौकाला म्हणजे ते हा इथं दिलेल्या सगळ्या संख्येला 8 न भाग जायलाय. तर या ऑप्शन मध्ये असणारी फक्त 48 ही एकच संख्या आहे ज्या संख्येला 8 न पूर्ण भाग जात आहे. म्हणजे 8 न विभाज्य असणाऱ्या संख्या इथं दिल्यात. त्यामुळं ऑप्शन नंबर 3 ह्या प्रश्न क्रमांक 19 चं उत्तर असणार ऑप्शन क्रमांक 3 48. चला तर प्रश्न क्रमांक 20 याच्यावर काही नाही थोडंसं आपलं पेन अगोदर कोणतरी लिहिलेलं होतं त्याची आपण इथं प्रिंट आउट घेतली होती. तर काय दिले प्रश्न क्रमांक 20 बघा. 20 मध्ये काय दिले आपल्याला ज्या संख्या दिल्यात यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे 18 म्हणजे याची बेरीज करायला लागेल आपल्याला. 11 + 7 किती होतात 18. तर ही जी संख्या दिली 11 + 7 11 + 7 यांची आली बेरीज 18. त्यानंतर 8 + 4 8 + 4 यांची बेरीज आली 12 आणि जर 18 × 12 जर केलं तर उत्तर भेटते आपल्याला 216. ठीक आहे ही मधली संख्या. त्याच प्रकारे डायरेक्ट प्रश्नाकडे जाऊया आपण. जर आपण 7 आणि 6 यांची जर बेरीज केली तर 7 आणि 6 होतात 13. त्यानंतर गुणिले 11 आणि 5 गोष्टी जर बेरीज केली तर होतात 16. तर यांची जर आपण बेरीज केली तर 16 × 13 उत्तर काय येते चेक करू आपण. 16 × 16 16 2 32 16 3 48 48 ला 8 हातचे आले 4 16 1 16 आणि हातच्याचे 4 16 आणि 4 झाली 20. तर बघा ऑप्शन मध्ये 208 दिसते ऑप्शन नंबर 4 ला. अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 20 सुद्धा आपण इथं सोडवलेला आहे. आता प्रश्न क्रमांक 21 या प्रश्नात मजा येणार आहे बघा बरोबर. लक्ष देऊन बघा हा प्रश्न तुमच्या डोक्याचा दही करणारा प्रश्न आला इथे एकदम. आता तुम्ही पण टेन्शन घ्यायचं नाही. मी आहे जोपर्यंत तुमच्यासोबत तुम्ही टेन्शन घ्यायचंच नाही. काय दिले आपल्याकडे 3 आणि 5 आणि 7 9 11 ह्या प्रत्येक संख्या कशा दिल्या आहेत एक एक संख्या ऍड करून दिल्यात. 3 झाल्यानंतर 4 सोडून 5 6 सोडून 7 8 सोडून 9 9 च्या नंतर 10 सोडून 11 अशा संख्या दिलेल्या आहेत. आणि ह्या दोघांची जर बेरीज केली आपण त्या 3 + 5 यांची जर बेरीज केली 8 येते आणि 8 चा वर्ग 64 म्हणजे 8 8 64. त्याच प्रकारे 7 आणि 9 यांची जर बेरीज केली तर बेरीज येते आपल्याकडे 16 आणि 16 चा वर्ग 256. त्याच प्रकारे 11 आणि 13 यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला बेरीज भेटते 24 आणि 24 चा वर्ग आहे 576. आणि इथं जर विचार केला आपण 17 + 15 7 आणि 5 12 ला 2 हातचा आला 1 32 आणि 32 या संख्येचा वर्ग आहे 1024. म्हणजे या दोन संख्यांचा बेरीज करून पुढच्या संख्येचा वर्ग पुन्हा दोन संख्येचा वर्ग करून पुढच्या संख्येचा वर्ग अशा प्रकारे संख्या दिलेल्या आहेत. त्यानंतर मग ह्या प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी काय येईल काहीच नाही परव जी मधली संख्या आली का नाही त्या संख्येला फक्त 3 ने आपल्याला गुणाकार करायचा आहे. म्हणजे 256 संख्या मिळाली याला जर 3 ने गुणलं तर काय बघा आपल्याला संख्या भेटते 256 गुणिले 3 3 संग 18 ला 8 हातचा आला 1 3 5 15 हातचा 1 16 ला 6 हातचा आला 1 3 2 6 हातचा 1 7 768 बघी संख्या भेटली का नाही. म्हणजे जी संख्या आपल्याला इथं दिली त्या संख्येला 3 ने गुणायचं म्हणजे 3 पट करायची. म्हणजे जर आपण 64 ला 3 पट केलं 64 गुणिले 3 तर काय संख्या भेटते आपल्याला 3 चौक 12 ला 2 हातचा आला 1 3 संग 18 आणि हातच्याचा 1 19 192 ऑप्शन मध्ये कुठे दिसते तो ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. प्रश्न किती अवघड असू द्या जोपर्यंत प्रमोद सर तुमच्या सोबत आहे तुम्हाला प्रश्न अवघड वाटणारच नाही. प्रश्न क्रमांक 21 पण सोडवला ऑप्शन क्रमांक 3 याचं उत्तर आलेलं आहे. चला प्रश्न जाऊ आपण प्रश्न क्रमांक 22 कडे. आता प्रश्न क्रमांक 22 जरा लक्ष देऊन बघितला तुम्ही त्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या संख्या ह्या घन संख्या दिसणार आहेत. आणि ऑप्शन मध्ये जर घन संख्या जर कुठली असेल तर ती आहे 216. 216 हा 6 चा घन आहे. 216 ही संख्या 6 चा घन आहे.
बघा, 1 चा घन 1च आहे, 2 चा घन 8 आहे, 3 चा घन 27 आहे, 4 चा घन 64 आहे, 5 चा घन 125 आहे आणि 6 चा घन येईल इथं 216, 7 चा घन 343, 8 चा घन 512. म्हणजे याच्यामध्ये सगळ्या ह्या संख्या 1 2 3 4 8 पर्यंत अशा घन संख्या येतात आणि ऑप्शन मध्ये 216 ही संख्या फक्त काय आहे, घन संख्या आहे. म्हणून याचा ऑप्शन क्रमांक 3 येणार आहे. आता ह्या प्रश्न क्रमांक 23 कडे जाऊ आपण. 23 चा जर विचार केला तर लय सोपं आहे. या दोन संख्या दिल्या त्यांचा गुणाकार करायचा म्हणजे 3 गुणिले 4 बरोबर 12, 3 चौक 12 आणि ह्या 3 चा आणि 4 ची जर बेरीज केली आपण 3 आणि 4 7 येतात आणि जर 12 अधिक 7 ही जर संख्या घेतली आपण तर वजा करायचं 12 मधून वजा 5 करायचं, किती करायचं आपल्याला 7 करायचं. 7 या दोघांची बेरीज करून आपल्याला काय करायचं, यांचा गुणाकार करायचा. आधी 12 आला, 3 चौक 12 आला. त्यानंतर 12 मधून आता काय करायचं, 3 आणि 4 ची बेरीज वजा करायची. 3 आणि 4 किती जातात 7 आणि 12 तून 7 गेले तर आपल्याला माहित आहे 5 मिळतात. बरोबर आहे. 12 तून 7 गेले तर मिळतात 5 आणि 5 ही आपल्याला पुढची संख्या मिळालेली आहे. त्याच प्रकारे 4 गुणिले 5 4 पंचे 20, 4 गुणिले 5 बरोबर 4 पंचे 20. त्यानंतर 4 आणि 5 होतात 9. जर आपण वजा केले याच्यामधून 9 तर आपल्याला संख्या कुठली भेटते, संख्या भेटते 11 आणि याचा ऑप्शन क्रमांक आहे 2. ऑप्शन क्रमांक 2 आहे 11. तर अशा प्रकारे प्रश्न क्रमांक 23 सुद्धा आपण सोडवला. ऑप्शन क्रमांक 2 आले त्याचं उत्तर. आता प्रश्न क्रमांक 24 कडे जाऊ. प्रश्न क्रमांक 24 एकदम सोपा आहे परव. याचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये सांगा. एवढा सोपा प्रश्न तुम्ही तर इझी सोडू शकता, मला विश्वास आहे तुमच्यावरती. परव सोडवा तुम्ही. सोडवला. चला तर मी सांगतो परत एकदा. ही जर संख्या बघितली 3 आणि 8 याचा जर गुणाकार केला तर 8 त्रिक 24. त्याच प्रकारे 5 गुणिले 3 5 त्रिक 15. मग मला सांगा 2 न किती, 2 न अशा कुठल्या संख्येला गुणल्यावर आपलं उत्तर येईल 12. तर बेसकम 12. 2 ला गुणिले 6 केलं तर उत्तर येते आपल्याकडे 12. आणि जर ऑप्शन मध्ये जर तुम्हाला 6 कुठे दिसत असेल तर ऑप्शन नंबर 4 ला. तर ऑप्शन क्रमांक 4 याचं उत्तर आहे 6. आणि आता शेवटचा प्रश्न आहे आपल्याकडे प्रश्न क्रमांक 25. याचा तुम्ही जास्त डोकंच लावायचं नाही. याच्यात एकच गोष्ट बघायचं. काय बघायचं, सगळ्याच्या सगळ्या संख्या मूळ संख्या आहेत. मूळ संख्या म्हणजे काय, ज्या संख्याला फक्त त्याच संख्येनं भाग जातो आणि 1 न भाग जातो. मग 3 ला 3 नच भागतो, 7 ला सुद्धा 7 नच भाग जातो, 13 ला सुद्धा 13 नच भाग जातो. मग इथं कुठली संख्या येईल, हा लय मोठा प्रश्न आहे का नाही, काहीच मोठा नाही. तर ऑप्शन क्रमांक येईल 1 येईल आणि 1 मध्ये 17 ही संख्या मूळ संख्या आहे. बाकीच्या कुठल्या संख्या या मूळ संख्या नाहीत. अशा प्रकारे आपण प्रश्न क्रमांक 25 पर्यंत सोडवलेले आहेत. यामध्ये आपल्याला एकूण प्रश्न 49 आहेत. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 पासून 25 पर्यंत आपण सोडवलं. प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 25 पर्यंत आपण या व्हिडिओ लेक्चर मध्ये सोडवलेले आहेत. येणाऱ्या नेक्स्ट व्हिडिओ लेक्चर मध्ये तुम्हाला प्रश्न क्रमांक 26 पासून प्रश्न क्रमांक 49 पर्यंतचे पूर्ण क्वेश्चन्स आपण इथं सोडवून घेणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तोपर्यंत आपण इथं थांबूया. धन्यवाद.